आपण करतोय कसुरी पनीर दो प्याजा आणि ही डिश बनवण्यासाठी आपण कांद्याचे मोठे चंक्स पहिले परतून घेतलेले आहेत. पनीर पण एका तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्याला परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि बाजूला काढलेलं आहे. आणि एका कढईमध्ये आपण तेल गरम करून जिरा आणि कांदा या दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत आणि याला आपण परतून घेतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये अशी वेगळी ग्रेव्ही वगैरे काही नाही आहे. याच्यात जो मसाला करणार आहोत त्याच्यामध्येच या सगळ्या गोष्टी आपण टाकणार आहोत. कांदा परतल्यानंतर आता मी याच्यात टाकणार आहे आलं लसूण पेस्ट. एक 1.5 चमचा टाकलेला आहे. 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला आणि त्याला पण परतल्या गेली पाहिजे ती पण पेस्ट व्यवस्थित. आता याच्यामध्ये जाणार आहेत मसाले. याच्यात टाकणार आहे मी हळद, थोडा गरम मसाला, एक अर्धा चमचा, अर्धा किंवा पाव चमचा. तिखट टाकूया आपण, एक पाऊण चमचा तिखट टाकलेलं आहे. त्याचबरोबर धणे जिरे पूड, जिरे पूड टाकलेली आहे आणि धणे पूड या गोष्टी टाकल्यानंतर याला एकदा हलवून घेऊया. आणि आता याच्यामध्ये जाणार आहे टोमॅटो. झाल्यानंतर मस्त लागणार आहे. टोमॅटो व्यवस्थित गळले पाहिजे, शिजले पाहिजेत व्यवस्थित. बरं, याला मी लटपटा ठेवणार आहे, म्हणजे खूप जास्ती त्याला लिक्विड नसणार आहे, जरा घट्टसर असंच असणार आहे. पण ही रेसिपी आपल्याला डब्यासाठी पण खूप चांगली आहे बरं का. म्हणजे काय करायचं आहे, पहिल्या रात्री जर चपाती वगैरे उरल्या असतील, बस सकाळी ही रेसिपी बनवली आपली, चपातीमध्ये याचं सारण भरलं, रोल केला आणि डब्यात देऊ शकतो आपण. सगळ्यांना नक्की आवडेल. याच्यामध्ये आता जाणार आहे ते कांद्याचे तुकडे, पनीर, आता टाकूया आपण मीठ, आणि सगळे शेवटी थोडा चाट मसाला. या आमच्या काही हॉटेलच्या गोष्टी आहेत, थोडंसं टाकल्यानंतर त्याला चव छान येते. बस आता याच्यामध्ये सगळे शेवटी गॅस कमी करून याच्यात टाकतो थोडं क्रीम. क्रीममुळे त्याला बाइंडिंग पण छान येईल, चव पण छान येईल. थोडी रिच आहे ही डिश, पण कधी कधी स्पेशल ऑकेजनसाठी मस्त आहे एकदम. आणि चव पण याची भारी आहे एकदम. आता याच्यात जाणार आहे कोथिंबीर आणि कसुरी मेथी. तयार आहे आपली डिश कसुरी पनीर दो प्याजा. खूप गप्पा मारल्या, खूप बोललो. म्हणजे मला जितकं परवानगी आहे ना त्याच्यापेक्षा खूप जास्त बोललेलो आहे मी. कारण आता आपल्याकडे एक ताई आलेली आहे, त्या ताईकडून आपल्याला काही नवीन पदार्थ शिकून घ्यायचे आहेत, बघायचे आहेत. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव संगीता नलावडे. संगीता ताई, कुठे राहते तू? मी राहते बोरिवली गोराईला. बरं, आणि घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे मिस्टर आहेत, 2 मुलं आहेत, आई वडील म्हणजे सासू सासरे आहेत. आमची अशी जॉईंट फॅमिली आहे. तर तुमची जॉईंट फॅमिली म्हणजे सासू सासरे, यजमान, 2 मुलं. हो. मुलांची काय नावं? मोठी मुलगी 9 वर्षाची आहे, तिचं नाव एंजेल. आणि मुलगा एंजेल. हां. बरं. आणि मुलगा 4 वर्षाचा आहे, त्याचं नाव अग्नित. काय? अग्नित. अग्नित म्हणजे काय? अग्नित म्हणजे माझं आणि माझ्या मिस्टरांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे. माझ्या मिस्टरांचं नाव निलेश, माझं नाव संगीता. मग आम्ही ते मिक्स करून त्याचं नाव अग्नित असं हे केलं. क्या बात. ही आयडिया कोणाची? मिस्टरांची. आयडियाची आयडिया. यजमान कुठे काम करतात? ते सिव्हिल इंजिनियर आहेत. बरं. प्रायव्हेट स्वतंत्र? नाही, गोरेगावला त्यांचं ऑफिस आहे. ओके, ठीक आहे, गुड. मग त्यांचं काय शेड्यूल काय असतं? किती वाजता उठतात, किती वाजता जातात, काय? त्यांचं शेड्यूल म्हणजे मोस्टली त्यांचे साईट व्हिजिट असतात, म्हणून ते 10-10:30च्या पुढेच. नाही, मोस्ट ऑफ द टाइम ते आउट ऑफ मुंबईच असतात. त्यांचं टुरिंग जास्त असतं. बरं. ते संपूर्ण महाराष्ट्रात चालले? ऑल ओव्हर इंडिया. अरे बापरे, मोठी कंपनी आहे म्हणजे. हां. बरं. आणि हे मुलांचं म्हणजे 9वीत जी मुलगी आहे तिचं काय? 9वीत नाही, 9 वर्षाची आहे ती, 4th स्टँडर्ड. हां. तिची कुठली शाळा? ती रायनमध्ये. बरं. आणि तिचं किती वाजता जाते ती? त्यांची 8:30ला बस येते, सकाळी 8:30. चला, म्हणजे तुझा सकाळचा दिवस 6 वाजता सुरू होतो? हो, बरोबर. सकाळी 6 वाजता दुकान सुरू? बरोबर. ओके, ठीक आहे. बरं, आणि तू काय करतेस? मी एका कंपनीत ॲज अ जनरल मॅनेजर कामाला आहे. बरं. आणि कामाचं स्वरूप?
आमचं पब्लिकेशन आहे, म्हणजे आम्ही वेगवेगळे सायंटिफिक लिटरेचर असतात ते पब्लिश करतो. हो बरं बरं बरं. म्हणजे बाकी नेहमीच्या पत्रकारितेशी काही संबंध? नाही नाही, हे फक्त आम्ही सायंटिफिक म्हणजे मेडिकल रिलेटेड सगळं पब्लिकेशन. ओके ओके ओके. मग तुझं टायमिंग काय ऑफिसचं? माझं 10 ते 6 आहे. 10 ते 6. ते कुठे ऑफिस? माझं मी बोरिवलीलाच ठेवलेलं आहे. वा म्हणजे छान. घराच्या शेजारीच आहे ऑफिस. चला नीचे दुकान ऊपर मकान तसं आहे ते. गुड. चल आता तू चहा पी, मस्त तुला फ्रेश करतो आणि मग आपण किचनकडे जाऊया. ओके. थँक्यू. संगीताताई, आमच्या किचनमध्ये स्वागत. आपला पहिला पदार्थ कुठला आहे आजचा? आज आपण पहिला बनवतोय पॅनकेक. पॅनकेक? हा पॅनकेक माझ्या मुलीला खूप आवडतो, बरं. म्हणून मी तो सिलेक्ट केला. अँजेलाला आवडतं? हा, एंजेलला आवडतं. मला साहित्य सांगता काय काय इथून सांगा. मैदा, अंडी आहेत, मीठ आहे, बेकिंग सोडा आहे, बटर आहे, साखर आहे आणि दूध आहे. ओके. साहित्य बघितलेलं आहे, कसं पटकन होणारा पदार्थ आहे. हो, तो लवकर होतो आणि ब्रेकफास्टला आपण मुलांना पटकन देऊ शकतो. ओके. आपण साहित्य तर बघितलेलं आहे. आता आपल्याला कृतीला सुरुवात करायची. हां, मला एक बाउल लागेल. एवढा ठीक आहे. हां. आता काय करणार त्याच्यात? ह्याच्यामध्ये आपण पहिला मैदा घेणार. आणि थोडंसं मीठ टाकायचं, साखर, थोडासा बेकिंग सोडा आणि मग ह्याच्यामध्ये अंड फोडून टाकायचं आणि मग थोडं थोडं दूध आपण म्हणजे प्रमाण दुधाचं चेक करावं लागेल, कारण ते जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे. हां हां. ओके ओके. आता काय करायचं? आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं. इथे का? हां. आणि मग आपण जसे डोसे टाकतो छोटे छोटे, तसे ह्याचे आपण पॅनकेक टाकू. हा आकार आपल्यावर अवलंबून आहे. हो. खाणारा कोण आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. मुलांना जास्त मोठे दिले तर ते टिफिन मध्ये प्रिफर नाही करत, म्हणून मग त्यांना एवढं मोठं असं होतं ते. हां, मग ते छोटे छोटे. थोडंसं बटर सोडलं तर चालतं, कारण साईडने ना. हां. फिरतं याचा अर्थ ओके झालाय. हां. है ना. जर कोणाला चीज आवडत असेल तर आपण ह्याच्यावर चीज पण ग्रेट करून टाकू शकतो. बरं. कारण लहान मुलं म्हटल्यावर त्यांना चीज बटर हे सगळे. मग हे सुट्टी कधी असते? शनिवार रविवार सुट्टी? हां, शनिवार रविवार. आणि मिस्टरांना? त्यांना पण शनिवार रविवार असते, पण ते बॉम्बेमध्ये नसतातच जास्त. हां बरं. हे वरचं थोडं ड्राय झालं की आपण ह्याला परतून घेऊ शकतो. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपण मुलं गोड असल्यामुळे मुलं तर अशीच खातात. मोठ्यांना खायचं असेल तर सॉस बरोबर आपण खाऊ शकतो, किंवा पुदिनाची चटणी आहे त्याच्यावर खाऊ शकतो. झालं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पॅनकेकसाठी लागणारं साहित्य: मैदा, अंडी, मीठ, बटर, साखर, दूध आणि बेकिंग सोडा. कृती: प्रथम बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये मीठ, साखर, बेकिंग सोडा, फोडलेलं अंड आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट फेटून घ्यावं. पॅन गरम करून बटरवर पॅनकेक्स खरपूस भाजून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. काय या पदार्थाचं नाव आहे? या पदार्थाचं नाव आहे मटन किमा मसाला. आता ह्या रेसिपीचं नाव काय? या रेसिपीचं नाव चिकन ठेचा आहे. ह्याचं नाव काय? याचं नाव आहे इमली चिकन.